नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव व संत तुकाराम अध्यासनातर्फे संत बहिणाबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या निरूपणमालेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. गेले 3 दिवस आपण संत बहिणाबाईंविषयी ऐकतो आहोत. प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे सर आणि प्राध्यापिका रुपाली शिंदे यांच्याकडून. पहिल्याच भागामध्ये संत निळोबारायांनी बहिणाबाईंची जी प्रासादिक आरती लिहिलेली आहे. निळोबाराय आणि बहिणाबाई दोघेही तुकोबांचे शिष्य. निळोबांनी बहिणाबाईंची जी आरती लिहिलेली आहे त्या आरतीमध्ये तुकोबांनी बहिणाबाईंना कवित्वाची कशी आज्ञा केली आणि ही परंपरा संत नामदेवराय, संत तुकोबा आणि पुढे बहिणाबाई अशी कवित्वाच्या बाबतीमध्ये कशी आहे हे आपल्याला मोरे सरांनी सांगितलं. या परंपरेमध्ये बहिणाबाईंच्या अभंगांचा किंवा बहिणाबाईंच्या वाणीचा उल्लेख वर्षवी अमृतवाणी. तुकोबांनी त्यांना सांगितलं की ह्या अमृतवाणीचा सर्वांवरती वर्षाव करा अशी तुकोबांची बहिणाबाईंना आज्ञा झाली असं वर्णन निळोबारायांनी केलेलं आहे. म्हणजे बहिणाबाईंची वाणी किंवा बहिणाबाईंचं हे जे अभंग आहेत हे अक्षरधन आहे, ती अमृतवाणी आहे असं निळोबाराय म्हणतात. अर्थात ह्या अमृतवाणीचा वर्षाव जरी बहिणाबाईंनी केला आणि त्याला तर 300-350 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा त्या वाणीचा म्हणावा तितका वापर आपण केला असं दिसून येत नाही. म्हणजे बहिणाबाईंचे अभंग आता अप्रकाशित राहिले नाहीत, ते प्रकाशित झालेले आहेत, पण तरीही त्याचा म्हणावा इतका प्रचार अभ्यासकांमध्ये, भाविकांमध्ये, वारकरी मंडळींमध्ये झालेला दिसून येत नाही. सुमारे 100 वर्षापूर्वी 1926 साली कोल्हारकर यांनी संत बहिणाबाईंचा गाथा छापून प्रकाशित केला चित्रशाळा प्रेसतर्फे. त्या गाथेच्या प्रस्तावनेतच असा उल्लेख आहे की साधारण 10-12 वर्षापूर्वी नागपूरकडच्या एका गृहस्थांनी सुद्धा संत बहिणाबाईंचे काही अभंग छापून प्रकाशित केले. बहुधा प्राध्यापक उमर खाणे यांनी सुद्धा बहिणाबाईंचा एक अभंग संग्रह साधारण 1913च्या आसपास प्रकाशित केला होता. हा त्याचाच उल्लेख असेल. म्हणजे 1913 साली बहिणाबाईंच्या अभंगांचा पहिला संग्रह म्हणजे प्रिंट मीडियामध्ये छापून प्रकाशित झाला. 1926 साली कोल्हारकरांनी बहिणाबाईंची गाथा प्रकाशित केली. पुढे पंढरी संदेश ह्या पंढरपुरातून निघणाऱ्या साप्ताहिकाचा एक अंक काढायचा होता आणि त्या अंकासाठी बडोद्याच्या प्राध्यापिका शालिनीताई जावडेकर यांना बहिणाबाईंवरचा एक लेख मागवला. त्या लेखाच्या निमित्ताने शालिनीताईंनी बहिणाबाईंचा अभ्यास सुरू केला. अर्थात त्या तेव्हा बडोद्याला राहत होत्या महाराष्ट्राबाहेर. अर्थात तिथे सुद्धा मराठी लोक आणि मराठी सांस्कृतिक केंद्र आहे. पण तिथून त्यांनी बहिणाबाईंचा अभ्यास सुरू केला, साधनं मिळवली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की बहिणाबाईंवर म्हणावा इतका अभ्यास अजून झालेला नाही. त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने अभ्यास सुरू केला. त्या महाराष्ट्रामध्ये आल्या, बहिणाबाईंच्या जन्मगावी, समाधीस्थान, देहू येथील मंदिर इथं भेटी दिल्या आणि बहिणाबाईंविषयी अधिकाधिक माहिती मिळवली आणि त्यांनी हा संत बहिणाबाईंचा गाथा प्रकाशित केला. आणि या गाथ्याला त्यांची अत्यंत अभ्यासपूर्ण अशी मोठी 101 पानांची, 100हून अधिक पानांची प्रस्तावना आहे. आणि या प्रस्तावनेमध्ये त्यांनी बहिणाबाईंचं चरित्र आणि त्या चरित्राविषयी काही प्रश्न की बहिणाबाई वारकरी सांप्रदायिक आहेत की रामदासी सांप्रदायिक आहेत, संत कृपा झाली हा अभंग कोणाचा, असे तेव्हा जे काही प्रश्न उपस्थित झाले होते त्या प्रश्नांचा विचार शालिनीताईंनी या गाथ्याच्या प्रस्तावनेमध्ये केलेला आहे. संत बहिणाबाईंच्या या गाथ्याबरोबर पुढे तुकाराम दर्शन या डॉक्टर सदानंद मोरे सरांच्या पुस्तकामध्ये पुन्हा त्यांनी बहिणाबाईंचं विशेष करून वारकरी संप्रदायातलं आणि विशेष करून संत तुकोबांच्या जीवनातलं स्थान आणि बहिणाबाईंचा अधिकार, बहिणाबाईंची आजवर झालेली उपेक्षा आणि आता इथून पुढे किमान ही उपेक्षा टाळून वारकऱ्यांनी बहिणाबाईंच्या साहित्याचा अधिकाधिक विचार करावा असं केलेलं आव्हान हे या पुस्तकामध्ये आलेलं आहे. आणि त्यानंतर गंधर्ववेद प्रकाशनाचा जो संत चरित्र दर्शन संच निघाला होता, त्या संचामध्ये जवळजवळ 13 पुस्तकं होती आणि 25-26 वारकरी संतांचं चरित्र त्या 13 पुस्तकांमध्ये आलेलं आहे. आपल्या या दोन्ही अध्यासनांचे प्रमुख म्हणजे प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे सर आणि अभय टिळक सर हे दोघंही या पूर्ण प्रकल्पाचे संपादक होते. संत विचारांचं आणि संत विचारातून जे मूल्य परावर्तित होत आहे त्याचं मोल आजच्या पिढीला कळावं या दृष्टीने हा प्रकल्प झाला होता असं संपादकांनी प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे. त्याच मालेमध्ये संत बहिणाबाईंचं चरित्र फर्ग्युसन महाविद्यालयातील मराठीच्या प्राध्यापिका रुपाली शिंदे ज्यांचं निरूपण आपण परवा बहिणाबाईंच्या पुण्यतिथीच्या दिवशी ऐकलं, त्यांनी लिहिलेलं हे बहिणी फडकते ध्वजा या नावाचं हे चरित्र आहे. म्हणजे बहिणाबाईच्या कार्यावरती आतापर्यंत साहित्य रूपाने ज्या 3 महत्वाच्या कृती वाटल्या किंवा ज्या झालेल्या आहेत त्या या 3 कृती आहेत. आणि या 3 कृतींमधून संत बहिणाबाईंच्या
चरित्रावर, साहित्यावर, वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं असलेल्या महत्व याच्यावरती प्रकाश टाकण्यात आलेला आहे। तेव्हा आपण या तीनही पुस्तकातून किंवा अन्य माध्यमातून संत बहिणाबाईंच्या कार्याकडे, चरित्राकडे अधिक डोळसपणे बघावं असं एक आव्हान या निमित्ताने करतो। बहिणाबाईंचं जे साहित्य आहे त्यामध्ये अर्थात अभंग वगैरे तर आहेतच, म्हणजे अर्थात सर्व वारकरी संतांनी अभंग लिहिलेले आहेत। त्यापैकी संत कृपा झाले, इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया, नामा तयाचा किंकर, तेने रचिले आवार, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश, बहेणी फडकते ध्वजा, निरूपण आले ओजा, संत कृपा झाली, इमारत फळाली। हा जो अभंग आहे तो बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे। त्यातल्या ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस या ओळी तर जवळजवळ सर्वांना ज्ञात आहेत, पूर्ण अभंग जरी माहीत नसला तरी। तर या अभंगा व्यतिरिक्त बहिणाबाईंनी त्यांचं आत्मचरित्र, त्यांचं आत्मवृत्त आपल्या अभंगांमधून दिलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये त्यांच्या आत्मवृत्ताचा भाग आलेला आहे। पुढे तुकोबांनी सुद्धा आपल्या बाळपणाविषयी वगैरे काही अभंग लिहिलेले आहेत। त्याच धर्तीवरती हे संत बहिणाबाईंचे अभंग आहेत। देवगाव माझे माहेर साजनी अशी त्या अभंग गटाची सुरुवात आहे, आणि लहानपणा, त्यानंतर विवाहानंतर झालेलं स्थलांतर, केलेला प्रवास, पुढे रहिमतपूर, कोल्हापूर या ठिकाणी झालेलं वास्तव्य, त्या ठिकाणी त्यांना लागलेली तुकोबांची ओढ, या काळामध्ये त्यांना इतरांकडून झालेला त्रास, पतीचं परमार्थाला असहकार, आणि यातून पुढे पतीची बदललेली भूमिका, त्यातून सर्व परिवारासहित त्यांचं देहूला येणं, तुकोबांची प्रत्यक्ष भेट घेणं, तुकोबांचं प्रत्यक्ष दर्शन होणं, देहूला काही काळ वास्तव्य करणं, तिथे तुकोबांची कीर्तन ऐकणं, तुकोबांशी संवाद साधणं, तुकोबांना गुरु मानणं, आणि या सर्व गोष्टींमुळे अंबाजीने त्यांना झालेला त्रास, आणि मग पुढे बहिणाबाई काही काळानंतर आपल्या गावी शिवूरला, म्हणजे सासरचं गाव शिवूर त्यांचं, त्या ठिकाणी गेल्या। हा सर्व भाग त्यांच्या आत्मवृत्तपर अभंगामध्ये आलेला आहे। याशिवाय त्यांचे संतपर अभंग आहेत, पंढरी वर्णनाचे अभंग आहेत, विठ्ठलपर अभंग आहेत। याशिवाय बहिणाबाईंचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बहिणाबाईंनी श्लोक लिहिलेले आहेत। एरवी इतर वारकरी सांप्रदायिक संतांनी श्लोक किंवा अशी पदं जास्त लिहिलेली नाहीत, पण त्यांनी पदं लिहिलेली आहेत, श्लोक सुद्धा लिहिलेले आहेत। आणि या व्यतिरिक्त बहिणाबाई स्वतः भाष्यकार आहेत। आपल्याला कल्पना आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीत आणली, पण हा काही फक्त अनुवाद नाही, म्हणजे एका श्लोकाला एक ओवी असं नाही, तर त्यांनी भगवद्गीतेचा अर्थ आपल्याला विस्तारपूर्वक सांगितलेला आहे, आणि ज्याला आपण भाष्य म्हणतो किंवा टीका म्हणतो। ज्ञानेश्वर महाराजांनी जशी भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरीच्या रूपाने टीका केली, तशीच पुढे नाथ महाराजांनी श्रीमद भागवतामध्ये 12 स्कंध आहेत, त्यापैकी 11व्या स्कंधावर एकनाथ महाराजांनी एक जी टीका केली तिला आपण एकनाथी भागवत म्हणून ओळखतो। तशीच अजून एका संस्कृत ग्रंथावर वारकरी परंपरेमध्ये टीका झालेली आहे, आणि ती म्हणजे बहिणाबाईंनी केलेली टीका वज्रसूची नावाच्या उपनिषदावरती। वज्रसूची हे संस्कृत उपनिषद आहे, अर्थात ते उपनिषद म्हणजे त्याविषयी सुद्धा अर्थात अभ्यासकांमध्ये काही मतभेद आहेत। मंजुनाथ नावाचा एक बौद्ध आणि त्या बौद्धाचा अश्वघोष नावाचा एक प्रचारक शिष्य, त्या अश्वघोष नावाच्या शिष्याने ही वज्रसूची नावाची कृती केलेली आहे, आणि या वज्रसूची कृतीलाच प्रतिसाद म्हणून पुन्हा वैदिक परंपरेमध्ये एक वज्रसूची उपनिषद नावाचं उपनिषद रचलं गेलं असं काही अभ्यासकांचं मत आहे। विशेष करून प्राध्यापिका रूपा कुलकर्णी नागपूरच्या, ज्यांनी पुढे बौद्ध धर्म स्वीकारला, प्राध्यापिका रूपा बोधी कुलकर्णी यांनी सुद्धा या वज्रसूचीवरती अभ्यासपूर्ण लेखन केलेलं आहे। प्राध्यापक राचिन ढेरे सरांनी मात्र की हे दोनही एकाच्याच कृती आहेत किंवा ह्या कृती एकाच परंपरेच्या भाग आहेत, फक्त एक लघु कृती आणि एक दीर्घ कृती असा त्यात फरक आहे असं दाखवलेलं आहे। अर्थात असो ही वज्रसूची वैदिक परंपरेतली असेल किंवा बौद्ध परंपरेतील असेल, पण ह्या वज्रसूची ग्रंथावरती बहिणाबाईंनी मराठीमध्ये भाष्य केलेलं आहे। अर्थात ह्या भाष्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे ओवीबद्ध नाही, तर ते अभंगातूनच त्यांनी भाष्य केलेलं आहे। वज्रसूची ह्या कृतीचा उद्देश काय आहे, तर वज्रसूची ही कृती ब्राह्मण कुणाला म्हणावं किंवा जन्मजात वर्ण जन्माने ठरतो का या प्रश्नाचा वेध घेते। वज्रसूची ही जी संस्कृत कृती आहे ती श्लोकबद्ध नाही, ती गद्य कृती आहे, आणि या कृतीमध्ये सुरुवातीलाच कर्ता विचारतो, कोवा ब्राह्मणो नाम किम जीवः किम देह किम जातिः किम ज्ञानम किम कर्म किम धार्मिक इति। म्हणजे ब्राह्मण कुणाला म्हणावं, जीवाला म्हणायचं
देहाला म्हणायचं, जातीला म्हणायचं, ज्ञानाला म्हणायचं की कर्माला म्हणायचं. आणि याच कृतीवरती बहिणाबाईंनी अभंगात्मक भाष्य केलेलं आहे. त्या अभंगाची सुरुवात किंवा त्या अभंग गटाची सुरुवात असं म्हणूयात आपण. तपाचे सामर्थ्य आहे बहु मोठे, पाहे तू वरिष्ठ मागिलते, या अभंगापासून होते. आणि या पहिल्याच अभंगामध्ये बहिणाबाईंनी अनेक ऋषींचे दाखले आपल्याला दिलेले आहेत की त्या ऋषींनी हे पद किंवा ते ऋषी कसे झाले, त्यांनी काय काय सायास केले, याचं वर्णन त्यांनी पहिल्या अभंगामध्ये केलेलं आहे. आणि पुढच्या अभंगामध्ये त्यांनी ब्राह्मण महात्म्य सांगितलेलं आहे. बहिणाबाईंच्या काळामध्ये ज्या कल्पना रूढ होत्या किंवा त्याच्या आधीपासून शास्त्रांनी जो ब्राह्मणांचा महिमा वर्णन केलेला आहे, तो महिमा बहिणाबाई थोडक्यात आधी सांगतात. वर्णा माझे एक ब्राह्मण वरिष्ठ, ऐसे मागे श्रेष्ठ बोली येले, म्हणोनी ब्राह्मण पूजावे आदरे, मोक्ष याची द्वारे प्राणी असे. ब्राह्मणांची पूजा हाच सर्व प्राणी मात्रांना मोक्ष मिळवण्याचा एक मार्ग आहे. अजून ब्राह्मणाचं वेगळं महत्व काय आहे? ब्राह्मणाचे मुखी सदा वसे वेद, जाणती ते भेद अर्थ त्याचा. बहिणी म्हणे देव, वाहे ज्याची लाथ, हृदयी विख्यात असे ठावे. आपल्याला कल्पना आहे की भृगु नावाच्या ऋषींनी एकदा ब्रह्मा, विष्णू, महेश या तीनही देवांची परीक्षा बघायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे काही त्यांचा व्यवस्थित सन्मान झाला नाही. तिथून महादेवाकडे गेले. महादेवाकडे सुद्धा म्हणावा तसा सन्मान झाला नाही. मग त्यांनी महादेवाला शाप दिला वगैरे आणि तिथून ते क्षीरसागरामध्ये आले आणि तिथे बघितलं तर भगवान विष्णू झोपलेले. तेव्हा त्यांना राग आला आणि त्यांनी देवाच्या छातीवरती लाथ मारली आणि त्यांच्या त्या पायाचं चिन्ह जे देवाच्या हृदयावर आहे त्याला आपण श्रीवत्सलांछन म्हणतो, आपल्याला कल्पना आहे. त्याचाही उल्लेख बहिणाबाईंनी केलेला आहे की देव अगदी त्यांची लाथ सुद्धा सहन करतो. या ब्राह्मणांच्या मुखामध्ये सदैव वेद वसलेले आहेत. ब्राह्मणाचे मुखे तृप्त होय देव, पहा अनुभव रोकडा हा. ब्राह्मणाच्या मुखातून देव तृप्त होतो. आपल्याला कल्पना आहे की विविध यज्ञप्रसंगी वगैरे किंवा अन्य कर्मकांडामध्ये, अनुष्ठानामध्ये ब्राह्मण भोजन घातलं जातं. त्याच्या मागे उद्देश हाच असतो की ब्राह्मणाच्या मुखामध्ये अन्न पडलं तर ते देवाला पोचतं आणि त्याने देव तृप्त होतो. तर याचा सुद्धा उल्लेख बहिणाबाईंनी केलेला आहे. अजून ह्यांचं महत्व काय आहे? ब्राह्मणाचे मंत्रे पाषाणी प्रतिष्ठा, धरलिया निष्ठा प्रगटे देव. जेव्हा कुठलीही नवीन मूर्ती आपण बसवतो, ज्याला प्राणप्रतिष्ठापना सोहळा म्हणतो, त्यामध्ये कर्मकांडामध्ये काय की ब्राह्मण बोलवून काही संस्कृत मंत्र म्हणून विधी करावा लागतो. म्हणजे पाषाणाची जी प्रतिमा आहे त्यामध्ये देव आणण्याचं सामर्थ्य सुद्धा ब्राह्मणांमध्ये म्हणजे मंत्रांमध्ये आहे. म्हणजेच ते मंत्र म्हणणाऱ्या ब्राह्मणांमध्ये आहे. बहिणी म्हणे देव, कलियुगी हेची, ऐसी हे वेदांची असे साक्ष. म्हणजे यांच्यामध्ये देवाला तृप्त करण्याचं, देवाला पाषाणामध्ये आणण्याचं सामर्थ्य तर आहे, पण हे स्वतःच देव आहेत. त्यामुळे ब्राह्मणांना पूर्वी भूदेव म्हणण्याची पद्धत होती. ब्राह्मणांचे तीर्थ प्राप्त होय जया, पृथ्वीचीही तया घडती तीर्थे, असा सर्व ब्राह्मणांचा महिमा त्यांनी सांगितलेला आहे. आणि मग असा ब्राह्मणांचा महिमा सर्व सांगून झाल्यावरती बहिणाबाई आता विचार करतात की हे ब्राह्मणांचा महिमा वगैरे आहे हे ठीक आहे, पण नक्की ब्राह्मण कोण किंवा असा ज्यांचा महिमा आहे, म्हणजे ब्राह्मणांपाशीच मोक्ष आहे, ब्राह्मणांपाशीच देव आहे, ब्राह्मण स्वतःच देव आहेत, पण मग हे असे ब्राह्मण शोधायचे कुठे? असा ब्राह्मण कोण की ज्याच्यापाशी देव आहे, ज्याच्यापाशी मोक्ष आहे, ज्याची सेवा केल्यामुळे आपल्याला भगवंत प्राप्त होईल. ब्राह्मण कोणासी म्हणावे निश्चित, पहावा हा अर्थ विचारूने. तेव्हा बहिणाबाई म्हणतात की ब्राह्मणांचं महात्म्य हे सर्व आहे, पण आता ब्राह्मण कुणाला म्हणायचं हा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. तो आपल्याला विचारायचा आहे शास्त्रांना, मागच्या परंपरेला. मग ते वंदावे भजावे सप्रेमे, मोक्षदाणी नेमे वेदवाक्य. आता आधी ब्राह्मण कोण ह्याचा शोध घेतला तरच मग आपण त्यांना वंदन करू शकतो, त्यांना भजू शकतो. जीव देह जाती वर्ण कर्म धर्म, पाहावे ते वर्म शोधून या. मगाशी आपण वज्रसूची जो निबंध आहे, प्रबंध आहे किंवा उपनिषद आहे, त्यातील एक वाक्य बघितलं, किम जीव किम देह, की हा ब्राह्मण कोण आहे? तो जीव आहे का, तो देह आहे का, जाती आहे का, वर्ण आहे का, कर्म आहे का, धर्म आहे का, असे प्रश्न बहिणाबाई या अभंगामध्ये विचारतात. बहिणी म्हणे ज्ञान पांडित्य ब्राह्मण, विवेके करोणी पहा आधी. मग तो ब्राह्मण म्हणजे ज्ञान आहे का, ब्राह्मण म्हणजे पांडित्य आहे का, हे आता बहिणाबाई म्हणतात आपण बघूया. आणि हे कशाच्या आधारे बघायचंय तर विवेके करोणी पहा आधी. तर हे आपल्याला विवेकाने शोधायचं आहे. आणि हा विवेक शब्द त्यामुळे या पूर्ण ब्रह्मकर्माच्या अभंगामध्ये अनेक ठिकाणी आलेला आहे. वज्रसूची उपनिषदावरती भाष्य करणारे जे अभंग आहेत त्याला ब्रह्मकर्माचे अभंग असं म्हटलेलं आहे. जीव हा ब्राह्मण म्हणावे इत्यर्थ, तरी येथे अर्थ सापडेना. सर्वाठाई जीव सारखाची एक,
पशु पक्षी देख चांडाळादी. आता जीवाला ब्राह्मण म्हणायचं का, तर बहिणाबाई म्हणतात की जीवाला ब्राह्मण म्हणताना एक अडचण आहे की सर्वाठाई जीव सारखाची एक, सर्वत्र एकच जीव भरलेला आहे. मग त्या न्यायाने सर्वांनाच ब्राह्मण म्हणावं लागेल. त्यामुळे जीव म्हणजे ब्राह्मण असं म्हणता येणार नाही. बहिणी म्हणे जीव प्राणी मात्रे एक, ब्राह्मणत्व देख म्हणू नये. त्यामुळे तिथे ब्राह्मणत्व आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, असं बहिणाबाई म्हणतात. मग आता पुढचा प्रश्न असा आहे की देहाला ब्राह्मण म्हणायचं का. देहची ब्राह्मण म्हणो जरी आता न घडे तत्वता विवेकदृष्टी. आता व्यवहारामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण देहालाच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असं म्हणतो, तेव्हा एखाद्या देहालाच ब्राह्मण म्हणायचं का, अमुक कुळात जन्मला म्हणून. तर त्या म्हणतात तसं लोक म्हणतात, पण न घडे तत्वता विवेकदृष्टी. जर विवेकदृष्टीने आपण बघायला गेलो तर देहाला ब्राह्मण म्हणता येणार नाही. विचारोनी आधी ब्राह्मण तो कोण, मग तू भजवून राहे सुखी. आता ब्राह्मणाला आपल्याला भजायचं आहे, कारण ब्राह्मण महात्म्य आपण बघितलं आधी. पण आता ब्राह्मण कोण हे आपण शोधतोय, आणि मग देह म्हणजे ब्राह्मण आहे का या पर्यायाचा आता विचार करतोय. देह हे सर्वांचे एकची जाणीजे, पंचभूते सहजे सर्वाठाई. सर्वांच्या देहाची निर्मिती एकच प्रकारे झालेली आहे. तारुण्य वार्धक्य बालत्व देहासी, जाणावे जीवासी स्थान तेची. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असं आपण ज्यांना म्हणतो त्या सर्व देहांना बालत्व तारुण्य वार्धक्य ह्या अवस्था एकसारख्या आहेत. देह तेथे जीव, जीव तेथे देह, ब्राह्मण तो काय म्हणो तया. सर्व मनुष्यांचे देह एकसारखे आहेत, प्रत्येक देहामध्ये जीव आहे. बहिणी म्हणे सर्व योनिसी शरीरे, सारखीची बारे विवंचिता. सर्वांना एकसारखी शरीर आहेत. पुन्हा या सर्व शरीरांना जरा मृत्यू भय सर्वांशी समान. म्हणजे या सर्व शरीरांचा मृत्यू होतो, त्यांना वार्धक्य येतं, ते सर्वांना समान आहे. मग इथे ब्राह्मणत्व वेगळं काय. या लागी विवेक धरोणी मानसी, ब्राह्मण पदासी ओळखावे. त्यामुळे त्या पुन्हा म्हणतात पुन्हा एकदा विवेकाने विचार करा आणि मगच तुम्हाला ब्राह्मण पद ओळखू येईल. पुढे त्या ब्रह्महत्येचं उदाहरण देतात. आपल्याला कल्पना आहे की शास्त्राने जी पापं सांगितलेली असतात त्यामध्ये हत्या हे तर एक पाप आहे, पण त्यामध्ये पुन्हा स्त्री हत्या, बालहत्या, भ्रूण हत्या आणि ब्रह्महत्या ही विशेष पापं सांगितलेली असतात की ब्राह्मणाची हत्या झाली तर ब्रह्महत्येचं पापक लागतं. आता त्या म्हणतात जर देह हाच ब्राह्मण असेल तर माता पितृव्याचे जाळीले शरीरा, ब्रह्महत्या नरा केवी नव्हे. आपल्याला कल्पना आहे की मृत्यू झाला की हिंदू परंपरेमध्ये बहुधा अग्नी दिला जातो आणि मुलं आपल्या आई वडिलांच्या शरीराला अग्नी देतात. तेव्हा बहिणाबाई म्हणतात जर देह ब्राह्मण असेल तर त्याच्या मुलाने त्याचा देह जाळला तर त्या मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल का. मातृपितृव्याचे जाळीले शरीरा, ब्रह्महत्या नरा केवी नव्हे. बहिणी म्हणे देह ब्राह्मण तो नव्हे, विवेक वैभवे विचारिता. त्यामुळे विवेकाने जर विचारलं तर देह हा ब्राह्मण नाही. म्हणजे जीव ब्राह्मण नाही, देह ब्राह्मण नाही, म्हणजे देहानुसार ब्राह्मणत्व ठरत नाही. मग आता ब्राह्मण कोण, तर पुढचा पर्याय त्या बघतात. आता वर्ण हाची ब्राह्मण म्हणावा, तरी तो अनुभवा नये काही. आता इथे वर्ण म्हणजे जे 4 वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, त्या अर्थाने बहिणाबाई म्हणत नाहीत. तर त्या आता इथे रंग कलर या अर्थाने वर्णाचा विचार करतायत की ब्राह्मण हा वर्ण आहे का. ब्राह्मण वेगळा वर्णही अतीत, पाहता निश्चित भासत असे. श्रेष्ठ तो ब्राह्मण क्षेत्री तो श्वेत, तो ब्राह्मण क्षेत्री तो आरक्त. वैश्य वर्ण पीत नाही ऐसे, कृष्ण वर्ण शूद्र नाही ऐसा भेद. आयुष्याचा नाद सारखाची. ब्राह्मणांचा रंग गोरा आहे, क्षत्रियांचा रंग लाल आहे, वैश्य वर्ण म्हणजे व्यापारी मंडळींचा रंग पिवळा आहे आणि शूद्र वर्णाचा रंग काळा आहे किंवा त्यांचे देह काळ्या रंगाचे आहेत. असा काही भेद प्रत्यक्षात दिसत नाही. गोरे सावळे लोक आपल्याला सर्व जातीमध्ये किंवा सर्व वर्णांमध्ये दिसून येतात. बहिणी म्हणे वर्ण ब्राह्मण तो नव्हे, विवंचुनी पाहे मना माझी. म्हणजे वर्ण ही काही ब्राह्मण शोधण्याची ब्राह्मण ओळखण्याची खूण होऊ शकत नाही असं त्या म्हणतात. आणि आता पुढच्या पर्यायाचा विचार करतात. आता याती लागी म्हणावे ब्राह्मण, तरी ते निर्वाण नये चित्ता. आता आपल्याला कल्पना आहे की वर्ण वेगळे आणि जाती वेगळे. पुराणांमध्ये वर्णाचा उल्लेख असतो. 4 वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, 4 आश्रम, ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यासाश्रम, त्याला आपण वर्णाश्रम धर्म म्हणतो. पण या वर्णांव्यतिरिक्त अनेक जाती असतात. म्हणजे एका वर्णामध्ये अनेक जाती असतात की वैश्य हा व्यापारी वर्ण आहे पण त्या सर्व वर्ण एक संध नाही, त्याच्यात पुन्हा अनेक जाती पडलेल्या आहेत. तेव्हा त्या बहिणाबाई म्हणतात आता आपण जातीनुसार विचार करू. आता याती लागी म्हणावे ब्राह्मण, तरी ते निर्वाण नये चित्ता.
कारण आजपर्यंत आम्ही ज्यांना ब्राह्मण म्हणतो ते वेगवेगळ्या जातीमध्ये जन्मलेले आहेत आणि त्याची ते उदाहरणं देतात. ऋषी शृंगी झाला मृगीची पोटी, गौतम शेवटी कुशास्तरणी. जंबूक ऋषी तो जन्मता जांभुळी, वाल्मिकीची कुळी वारुळी. ते वाल्मिकींचा जन्म वारुळात झाला, म्हणजे पूर्वाश्रमी ते वाल्या कोळी होते आणि ते काही दुष्कर्म वगैरे करत होते. नारदांच्या सहवासात आले, त्यातून त्यांची चित्तवृत्ती पलटली. त्यांनी घोर तप केलं आणि या तपाच्या काळामध्ये त्यांच्या देहावर मुंग्यांनी वारुळ बनवलं असं म्हणतात. आणि मग त्यातून त्यांचा जो पुनर्जन्म किंवा जे नवीन रूप आपल्याला बघायला मिळालं ते म्हणजे वाल्मिकी ऋषी. वसिष्ठाचा जन्म उर्वशी उदरी, अगस्ती निर्धारी कलशोद्भव. नारद प्रसिद्ध ठाऊका सर्वांसी, दासी हे तयासी प्रसवली. बहिणी म्हणे जाती नव्हेची ब्राह्मण, ब्राह्मण्याची खुण वेगळीच. पुराणातल्या आणि आपल्या परंपरेतल्या अत्यंत वंदनीय व्यक्तींच्या जन्माची उदाहरणं बहिणाबाईंनी दिलेली आहेत. संत सोपान काकांनी सुद्धा असंच उदाहरण एका ठिकाणी दिलेलं आहे. जेव्हा या ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई या चारही भावंडांना शुद्धीपत्र घ्यायला पैठणला जायचं होतं, तेव्हा जाण्याआधी आपण शुद्धीपत्र घ्यायला जावं का, याची आपल्याला आवश्यकता आहे का, याबद्दल या भावंडांचा जो विचारविनिमय झाला त्यामध्ये सोपानदेवांनी जे मत मांडलं होतं की आपल्याला शुद्धीपत्राची गरज नाही, कारण आपण ज्या कुळामध्ये आहोत असेच तर सर्व ऋषी मुनींचं कुळ आहे. म्हणजे व्यास आणि वाल्मिकी कोण कुळ त्यांचे, तैसेची आमुचे सोपान म्हणे. सोपानदेवांनी या अभंगामध्ये जशी परंपरेतली काही उदाहरणं दिलेली आहेत तशीच बहिणाबाईंनी सुद्धा इथे परंपरेतली उदाहरणं दिलेली आहेत. आणि वेगवेगळ्या जातीमध्ये ऋषी निर्माण झाले, मग ह्यांना तुम्ही ब्राह्मण म्हणणार नाहीत का? आता म्हणू जरी ब्राह्मण पंडिता, न माने तत्वता मनाते. आता काही जण म्हणतील की जिथे पांडित्य आहे तो ब्राह्मण आहे, विद्वत्ता जिथे आहे तो ब्राह्मण आहे, जाणता विवेक निवडी तो बरा, ब्राह्मण तो खरा ज्ञानवंत. तेव्हा जो ज्ञानी आहे तो ब्राह्मण आहे असं काही जण म्हणतील. पण मग व्यवहारामध्ये तुम्ही ज्यांना क्षत्रिय, वैश्य, शूद्र म्हणता त्यांच्याकडे ज्ञान नाहीये का? त्यांच्याकडे पांडित्य नाहीये का? त्यांना सुद्धा पांडित्य करता येतं. क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्राह्मण आदी सर्व पांडित्य अपूर्व करती अवघे. सर्वच जण पांडित्य करतात. त्यांना काव्याचं ज्ञान आहे, ते काव्य समजू शकतात, पदपदार्थांचं त्यांना ज्ञान होतं. आणि हे हिंदू मंडळीत सर्व पंडित आहेत असं नाही, अन्य धर्मात सुद्धा असे पंडित आहेत. बहिणाबाईंनी इथे अविंध म्हणजे हिंदू सोडून इतर लोकांना आणि खास करून मुस्लिमांसाठी अविंध शब्द वापरतात. अविंधाधिक ही करीती पांडित्य, ब्राह्मण ते तथ्य कोण म्हणे. आता मुस्लिम मंडळी, ख्रिश्चन मंडळी सुद्धा पांडित्य करतात, तुम्ही त्यांना ब्राह्मण म्हणता का? बहिणी म्हणे ऐसे ओळखावे जनी, ब्राह्मण निर्वाणी कोण ऐसे. म्हणून आता आपल्याला पांडित्य म्हणजे ब्राह्मणत्व नाही, मग आता ब्राह्मण कोण? आता म्हणू जरी कर्म ते ब्राह्मण, चहूवर्णी जाण कर्म असे, म्हणून म्हणावे कर्मिक ब्राह्मण, आहे त्याची खुण वेगळेची. चारही वर्णामध्ये लोक कर्म करतात, गोदान करतात, अन्नदान करतात, द्रव्यदान करतात. मग यावरून धर्म करतात किंवा कर्म करतात म्हणून त्यांना आपण ब्राह्मण म्हणू शकतो का? अन्नदान, द्रव्य, गोदानादी सर्व चहूवर्णा नाम सारी, चहूवर्णा भावसारखाची चारही वर्ण ह्या गोष्टी करतात, दानधर्म करतात. मग कर्म करतात म्हणून किंवा धर्म करतात म्हणून आपण कोणालाही ब्राह्मण म्हणू शकत नाही. स्वर्गलोक प्राप्ती होय जया धर्मे, ब्राह्मण उत्तम तेही नव्हती. ज्या धर्मामुळे, आता अर्थात इथे जरी कर्मकांडांचा काही उल्लेख केला, दान वगैरे, तरी हे दान वगैरे कृत्य सर्व वर्णाचे लोक करू शकत होते. पण आता यज्ञादी कर्म, पौराहित्य हे फक्त ब्राह्मण मंडळी तत्कालीन करत असत. म्हणून बहिणाबाई म्हणतात की आता तुम्ही म्हणाल की आम्ही स्वर्गलोक प्राप्तीसाठी जो धर्म आहे, जी कर्म आहे ती करतो म्हणून आम्ही ब्राह्मण, तर तसंही नाही. कारण ब्राह्मण उत्तम तेही नव्हती. नाना यज्ञ दान अनुष्ठान तप, ब्राह्मणाचे रूप तेही नव्हे. या सर्व हे जे यज्ञ आहे, अनुष्ठान आहे, यातून भगवंताची प्राप्ती होईलच असं नाही. ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला कल्पना आहे की याचं वर्णन आलेलं आहे की यज्ञयागाने काय होईल तर जास्तीत जास्त स्वर्गप्राप्ती होईल. आणि ही स्वर्गप्राप्ती सुद्धा कशी आहे की ती अविनाशी आहे का? नाही. स्वर्गाचा रहिवास हा थोड्या काळासारखा आहे. पुण्याची पावटी संपली की मग त्याची इंद्रपणाची उटी उतरते आणि ते जीव पुन्हा मृत्यू लोकांमध्ये येतात असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नाना यज्ञ दान अनुष्ठान तप, ब्राह्मणाचे रूप तेही नव्हे. बहिणी म्हणे किती सांगावे मनासी, ओळखी हे कैसी ब्राह्मणाची. आता ब्राह्मणाची ओळख कशी होणार? तेव्हा त्या सांगतात, ब्रह्म जाणे तोची, ब्राह्मण बोलीजे, एरते सहजे ब्रह्म बीज.
जो ब्रह्म जाणतो तोच ब्राह्मण, अशा निष्कर्षापर्यंत बहिणाबाई येतात. ब्राह्मण तो एक सांगेने इत्यर्थ, जेने हा वेदार्थ साठविला, की ज्याच्यामध्ये हा वेदार्थ दिसून येतो. कोणता वेदार्थ? वेदेही प्रमाण तोच असे केला, वरिष्ठ तो भला गुरु सर्वा, थोर नाही दुजे ब्राह्मणा वाचोनी, कैवल्य त्याचेनी प्राप्त होय, मोक्षासी अधिकार तयाचेनी शब्दे, जळती प्रारब्धे दृष्टी मात्रे, ब्रह्म ब्राह्मणासी नसी अणुभेद, साधा हे निर्द्वंद्व तयापाशी, बहेणी म्हणे चिन्ह कोण त्याचे जाणे, विवेके शहाणे ओळखती. म्हणजे पुन्हा तो ब्राह्मण महिमा सर्व सांगितलेला आहे. आणि असा ब्राह्मण कोण? तर ब्रह्म ब्राह्मणासी नसे अणुभेद, तर जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, आणि त्या ब्रह्म आणि ब्राह्मणामध्ये कोणताही भेद उरत नाही. गुणात असोनी गुणासी नातळे, जो गुणांच्या पलीकडे आहे, तोची रे ब्राह्मण ओळखावा जनी, द्वैत जया स्वप्नी आढळेना, ज्याच्यामध्ये द्वैत भाव नाही, ज्याचा द्वैत भाव नाहीसा झालेला आहे. निर्विकल्प जया समाधी जोडली, चित्तासी अमोली परब्रह्मी, तोची एक खरा ब्राह्मण वेदार्थे, आणि कते मते पाखंडांची, सर्वाभूती एका आत्मा देखीला, शांतीचा ओतला मूर्तिमंत. म्हणजे जो मूर्तिमंत शांती रसच ओतलेला आहे, जो शांतीचा पुतळा आहे, आणि जो सर्वाभूती एक समान आत्मा बघतो, जो सर्वांप्रती समभाव ठेवतो, तोच ब्राह्मण, असं बहिणाबाई सांगतात. आणि असं हे जे वर्णन आलं, शांती आणि सर्वाभूती समभाव, की आपल्याला संत एकनाथ महाराजांचं उदाहरण आठवतं. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आलेले आहेत. काही प्रसंग त्यांच्या विरोधकांनी त्यांची परीक्षा बघण्यासाठी निर्माण केले, किंवा तसं त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. अर्थात तरी सुद्धा नाथ महाराजांना क्रोध आला नाही, आणि त्यामुळे नाथ महाराजांचं जे विशेषण आहे ते शांतीब्रह्म विशेषण आहे, शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज. आणि दुसरं जे यामध्ये सांगितलेलं आहे, की जो दुसरा निकष आहे, सर्वाभूती एक आत्मा देखीला, तर नाथ महाराजांची ती कथा आपल्याला माहिती आहे, की नाथ महाराज तीर्थयात्रेला निघाले होते. काशीची गंगा म्हणजे उत्तरेला असलेली काशी आणि दक्षिण टोकाला असलेलं रामेश्वर, ती काशीची गंगा रामेश्वरला न्यायची आणि तिथे रामेश्वराला अभिषेक करायचा. ती गंगा घेऊन नाथ महाराज निघाले. अगदी रामेश्वर जवळ आलं, वाटेमध्ये त्यांना तहानेने तडफडणारं गाढव दिसलं, म्हणून त्यांनी ती गंगा त्या गाढवाला पाजली. सर्वाभूती एका आत्मा देखीला, शांतीचा ओतीला मूर्तिमंत, बहिणी म्हणे जैसे आकाश सर्वत्र, तैसा तो एकत्र जगा माझी. अशा प्रकारे मग पुढे बहिणाबाईंनी ब्राह्मणांच्या आणखी काही गुण आणि वर्णन किंवा काही निकष सांगितलेले आहेत. थोडक्यात जीव म्हणजे ब्राह्मण नाही, देह म्हणजे ब्राह्मण नाही, एखादी जात म्हणजे ब्राह्मण नाही, वर्ण म्हणजे ब्राह्मण नाही, केवळ ज्ञान अथवा पांडित्य म्हणजे ब्राह्मण नाही, तर जो ब्रह्म जाणतो तोच ब्राह्मण, असं बहिणाबाई म्हणतात. आणि पुढे एका अभंगामध्ये ते सांगतात की प्रत्येक जाती ओळखण्याचं काही एक निकष असतात, की जो सोन्याचं काम करतो त्याला आपण सोनार म्हणतो. त्याप्रमाणे जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण आहे. म्हणजे सोनार शब्दामध्ये जसं सोनं आलेलं आहे तसं ब्राह्मण शब्दामध्ये ब्रह्म आहे. त्यामुळे जो ब्रह्म जाणतो त्यालाच ब्राह्मण म्हणावं असं बहिणाबाई सांगतात. आणि इथे ब्रह्मकर्माच्या अभंगाची समाप्ती होते. वज्रसूची उपनिषदावर असलेले हे अभंग, अर्थात या अभंगांचा म्हणावा तितका प्रचार जरी झाला नसला तरी काही मंडळींचं याच्याकडे लक्ष वेधलं गेलं होतं. आणि पुरोगामी चळवळीमध्ये खास करून 100 वर्षापूर्वी जेव्हा जातीची बंधनं अधिक कडक होती तेव्हा ज्या चळवळी झाल्या त्यातल्या काही मंडळींनी या अभंगांचा उपयोग किंवा या वज्रसूची उपनिषदाचा उपयोग केला होता. प्रबोधनकार ठाकरेंनी सुद्धा त्यांच्या मासिकामध्ये यातले काही दाखले दिलेले आहेत. अर्थात आधुनिक काळात सुद्धा हे अभंग आणि हे बहिणाबाईंचं सर्व साहित्यच आपल्याला मार्गदर्शक आहे. त्याचा आपण जास्तीत जास्त परामर्श घ्यावा. वारकरी संप्रदायामध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी असं होतं की मुख्य जे काही मंडळी होऊन गेली, ज्यांच्याकडे नेतृत्व असतं, त्यांच्या साहित्याचा प्रचार प्रसार अधिक होतो. त्याप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये संत नामदेवराय असतील, संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ महाराज, तुकोबाराय आणि निळोबाराय या 5 संतांच्या साहित्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. भजनी मालिकेमध्ये यांचे अभंग अधिक असतात, पण अन्य संतांच्या एकेका अभंगाचा समावेश असतो. जसं आता भानुदास महाराजांची गवळण आहे, वृंदावनी वेणू कवनाचा माये भाजे, किंवा अवघ्या सोडियेल्या मोठ्या आजीचा दही काला गोमटा, असे काही अभंग तरी निदान भजनी मालिकेत त्यांचा समावेश झालेला असतो. पण बहिणाबाईंच्या मात्र अभंगाचा किंवा सोपान काका असतील यांच्या अभंगांचा भजनी मालिकेत समावेश दिसत नाही. तेव्हा या व्यासपीठाचा वापर करून मला सर्व भाविकांना, वारकरी मंडळींना किंवा इतरांनाही असं आवाहन करावं असं वाटतं की त्यांनी बहिणाबाईंचे हे अभंग बघावेत
यातील काही निवडक अभंगाचा समावेश आपल्या नित्याच्या भजनामध्ये शक्य झालं तर पुढे भजनी मालिकांची नवीन आवृत्ती काढताना त्यामध्ये करावा. वारकरी संप्रदायाचे जे उत्सव असतात, सप्ताह असतो, त्या सप्ताहामध्ये कीर्तन होतात, भजन होतं आणि भजनाच्या शेवटी आणि कीर्तनाच्या शेवटी ज्ञानोबा तुकाराम हे भजन झालं, एक संतपर अभंग म्हणण्याची पद्धत आहे. तर त्यामध्ये उत्सवाच्या पहिल्या दिवशी बहिणाबाईंनी जो संतपर अभंग लिहिलेला आहे, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्यामध्ये वारकरी परंपरेचं थोडक्यात दर्शन किंवा समग्र दर्शन या 5 ओळींमध्ये बहिणाबाईंनी घडवलेलं आहे. तर किमान पहिल्या दिवशी आपण संतपर अभंग म्हणून हा अभंग घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.